चर्चा सुरू झाली। कोरेगाव पार्कच्या गल्ली क्रमांक 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत। त्यात व्यावसायिक अतुल चोरडिया, त्यांचे बंधू सागर चोरडियांचा बंगल्याचाही समावेश आहे। मागच्या महिन्यात सागर चोरडियांच्या मुलीचं लग्न होतं। अनेक व्हीआयपी या लग्नानिमित्त चोरडियांच्या बंगल्यात येणार होते। मात्र गल्लीच्या तोंडाशी रस्त्यावर कष्टकऱ्यांची भूक भागवणाऱ्या 4 हातगाड्या होत्या। या हातगाडी चालकांकडे महानगरपालिकेचा परवाना सुद्धा होता। महानगरपालिकेने हा भाग हॉकर झोन म्हणून जाहीर केलाय, तशी पाटीही तिथे आहे। मात्र चोरडियांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या गरिबांच्या हातगाड्या डोळ्यात खुपू लागल्यामुळे त्या रातोरात हटवण्यात आल्या आणि त्या पुन्हा मूळ जागी येऊ नयेत यासाठी तिथं हा बगीचा तयार करण्यात आला असा आरोप केला जातोय। ही झाडं आणि हे गवत इथं रातोरात अवतरलंय। ही झाडं इथं उगवली नाहीत बरं का, तर इथं त्यांचं रोपण करण्यात आलंय आणि हे गवत देखील इथं रेडीमेड एका अर्थाने चिकटवण्यात आलंय। चोरडियांनी स्वतःच्या यंत्रणेमार्फत इथं जो कचडा होता तो तोडला, कारण त्या कचड्याला लागूनच इथे हातगाडीचे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत होते आणि इथं भराव टाकून ही झाडं लावली जेणेकरून हे व्यावसायिक इथे पुन्हा येणार नाहीत। तुमच्याकडे परवाना आहे? हो सर, परवानगी आहे। बरं, कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय? माझे वडील करायचे सर, 32 वर्षापासून ते करायचे। त्याच्यानंतर मी करायचो सर। कोणाचं लग्न होतं हे सगळं झालं? अतुल चौडे यांची छोटी पोरींची लग्न होती। त्यांनी कॉर्पोरेशनवाल्यांनी बोललं का लग्न आहे तर काढून ठेवा। 5 दिवस अगोदरच काढून साईडला ठेवलं होतं सर। लग्न झाल्यानंतर ठेवू दिलं नाही परत आम्हाला इकडं। तुम्ही जेव्हा बोललात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला म्हणले की जागा तुम्हाला देणार इकडं। हां, परत त्यांनी काही हे केलंच नाही। ऑप्शन आमचा ऑप्शन आम्ही गेलतो बी कॉर्पोरेशनमध्ये सांगायला, पण त्यांनी सांगितलं 2 दिवस। तुम्ही जे पदार्थ विकता त्यांची किंमत काय? हे सगळे पदार्थ, कारण कोरेगाव पार्क हा तसा महागडा पुण्यातला उच्चभ्रूंचा म्हणून एरिया ओळखला जातो। जास्तीत जास्त 50 रुपयाचं आहे सर। इथे एक स्वच्छतागृह होतं, एक मुतारी होती, ती देखील काढली। मुतारी अर्ध्या रात्रीच्या रात्री आम्ही गेल्यावर मुतारी काढली त्यांनी, अर्ध्या रात्रीच्या रात्री। इथे जवळपास आता काहीच नाही आम्हाला। आता मी डायबिटीज पेशंट बी आहे। तर ही अशी सगळी परिस्थिती आहे का, तर इथं राहणारे जे तथाकथित उच्चभ्रू आहेत त्यांच्या नजरेला इथं हे टपरीवाले, हे हातगाडीवाले खटकत होते। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। आणि या कृत्याबद्दल चोरडियांची बाजू जाणून घेण्याचा एबीपी माझानं वारंवार प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही। चोरडियांची बाजू जाणून घेण्याचा 2 दिवस प्रयत्न केला, पण एबीपी माझाला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। सागर चोरडिया आणि अतुल चोरडिया यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोनही उचलला नाही। चोरडियांच्या पंचशील ग्रुपच्या माध्यम समन्वयक सुरभी गुप्तांशीही फोनवरून संपर्क साधत विषयाची माहिती दिली। हा विषय लेखी स्वरूपात सविस्तर त्यांना पाठवला, मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही। आणि याच संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी एबीपी माझानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र महानगरपालिका अधिकारी टोलवाटोलवी करतायत। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हा बगीचा हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याचं सांगितलंय। अतिक्रमण विभागानं उद्यान विभागाकडे बोट दाखवलंय, तर उद्यान विभागानं हात झटकलेत। हे उद्यान आम्ही उभारलं नाही, त्यामुळे ते हटवण्याची जबाबदारीही आमची नाही, असं उद्यान विभागाचं म्हणणं आहे। यापैकी एकही अधिकारी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना कार्यालयात भेटला नाही। कोरेगाव पार्कचा हा परिसर पुणे महापालिकेच्या या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो। मात्र या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आम्ही याबद्दल विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलंय की त्यांना या गार्डनबद्दल काहीही माहिती नाही। हे अधिकारी आम्हाला मागील 2 दिवसांपासून भेटलेले देखील नाहीत आणि आम्ही या त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता इथे देखील ते उपस्थित नाहीत। त्यानंतरचा प्रश्न आहे तो, हे गार्डन काढणार कोण? क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं असं मत आहे की अतिक्रमण विभागाची ही जबाबदारी आहे ते गार्डन तिथून हटवणं। मात्र अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता ते असं म्हणतायत की ते गार्डन तिथून हटवणं
हे गार्डन डिपार्टमेंटची म्हणजे महापालिकेचा जो उद्यान विभाग आहे त्याची जबाबदारी आहे. आम्ही उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याबद्दल विचारलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर ते गार्डन उभारलंच नसेल तर आम्ही ते कसं काढणार, मग हे गार्डन कोण हटवणार. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. विधान परिषदेच्या 9 जागा 13 एप्रिलला रिक्त होत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळालेल्यांनी आता विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती मिळते. इच्छुकांमध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही जण आहेत. रणजितसिंग मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होणार आहेत. अशात यांच्यातूनच पुन्हा कुणाला संधी मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यानंतर पुढची बातमी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची आज चौकशी होणार आहे. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून चौकशीचे आदेश दिले गेले. गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि त्यावेळी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. गोकुळच्या मतदार यादीतील 427 संस्थांच्या नोंदणीसह सभासदत्वाची चौकशी होणार आहे. गोकुळच्या मतदार यादीतील 1108 संस्थांवर वडकशिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतलाय. त्यापैकी 427 संस्थांना सभासद करून घेताना नियम डावलल्याचा आरोप बेलवाडे यांनी केला. मात्र ही चौकशी नियमितपणे असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केलाय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी होत असल्यानं चर्चेला उधाण आलंय. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. छत्रपती संभाजीनगर